जिसे जाने जाणीतले तो सुट लागा. नाही तर माणसं प्रेमामध्ये सांगते ना, पट्ट्याने केलो, असं झालं, मी होतो म्हणून जमलो. सकळा पदं शिदोनी द्वंदाची आकंदा परमानंदा पाविजी. महाराज असणारा मी केलंय म्हणायचं नाही, करता करविता तो परमात्मा आहे. सर्व काही त्यांनी केलेलं आहे असं समजायचं आणि काटलंही कार्य करीत असताना त्याचं स्मरण करायचं. त्याच्या स्मरणामध्ये कुठल्याही प्रकारची द्वंद्वता नाही, कुठल्याही प्रकारचा बाधा येत नाही. म्हणून करता हनुमंताटी जायचंय ना तर रामाचं स्मरण कर. ते करोनी राम स्मरण वेगे करावे उड्डाण मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह धरोनी. जुनं खोड आहे ते. महाराज जांबुवंत काका आमच्या रामायणातले ते. महाराज नामस्मरण असणारं करायचं आणि त्या प्रभूच्या नामस्मरणाच्या चिंतनावर कुठलंही कार्य जर करायचं असेल तर देवाच्या नावावर करायचं. शिव्या द्यायच्या असल्या तरी देवालाच द्यायच्या, नामस्मरण करायचं असलं तरी देवाचंच करायचं. म्हणून करता प्रभूचं नामस्मरण कर आणि औषधी आणण्यासाठी उड्डाण कर. लवनादी सकळ समुद्र तांडूनी कुसद्वीप सुंदर ओलांडोनी क्षीरसागर पर्वतेंद्र नावा. जाताचा मार्ग सांगतो. 7 समुद्र असणारे आहेत, ह्याचा दुधाचा मिठाचा असे असणारे लवणाधिक समुद्र. सगळे समुद्राचं उल्लंघन करायचंस, पर्वतावर जायचंयस आणि औषधी घेऊन यायची. पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी आणि सर्वथान लक्षिती जागी त्याही वेगी परिक्षेपा. त्या पर्वतावर गेलास ना तर नेमकं कुठेही फिरत बसण्याची गरज नाही. त्या पर्वताच्या उत्तर भागाला तिथे जाय आणि ही औषधी कुठेही झालेली नाही, कुठेही नाहीये औषधी. मग ही औषधी कुठेही नेमकी जिथं देव आणि दानवांचं असणारं समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधून जे अमृत निघालं ना, त्या अमृताचं देवाचं आणि दैत्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये कुठं कुठं थेंब थेंब औषधी पडलेली आहे ती. आणि सामान्य नाही, औषधी जवळ गेल्यावर सुद्धा लवकर दिसत नाही. आम्लान पुष्पी दैदिप्यमान प्रभा सूर्य तिजा समान पणे सदा नित्य नूतन समूळ दान सुस्वादा. सूर्याचं तेज कमी पडावं एवढी सूर्यासारखी असणारी तेजस्वी औषधी लख 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 औषधी करतीये आणि त्या औषधीचा सुगंध येतोय. बरं त्वरित औषधी तीच झाली. समुद्र मंथनामधून जे असणार अमृत निघालं. मला पाहिजे मला पाहिजे देवाचं दैत्याचं भांडण झालं आणि देवाच्या दैत्याच्या भांडणामध्ये हे थोडस तिथं पडलंय म्हणून करता औषधी निर्माण झाली. तेथी गंधर्व राज्य करती दुरंधर तयांची स्थिती औषधी अति यत्नी राखिते अहोरात्री सावधान. अशी औषधी तिथं आलेली आणि ते एका प्रकारचं काय आहे, मेडिकल आहे. मेडिकल. हा, आणि मेडिकलला दवाखान्यात डॉक्टर उघडा, डॉक्टरनं ठेवलं ते उघडा, त्याच्यात काय चोराला न्यायला काही राहत नाही. काय असते त्याच्या कानातलं असते ते फक्त. हा, दवाखाने उघडा आहे पण कोणी काय करीत नाही. पण हे मेडिकल आहे ना, औषधी आहे. आणि मग हे मेडिकल कोणी असं रिकामं ठेवत नसतं. तिथे असणारे गंधर्व आहेत, बलशाली अशा प्रकारचे गंधर्व आहेत आणि ते गंधर्व कधीच झोपत
नाहीत, रात्रंदिवस जागे असते, त्यांना असणार चुकावून, त्यांना गोड बोलून औषधी घेऊन ये. तू जाणीता औषधीची गंधर्व मिसळती युद्धासी. चुकवोनिया पायाशी दिव्यौषधीशी अनावी. ते रात्रंदिवस असणारे पहारा करतायत, औषधी सांभाळतायत. तू औषधाला जाशील, औषधीला हात लावण्याचा प्रयत्न करशील, तेव्हा गंधर्व भांडणाला येतील. गंधर्व तुझ्या बरोबर युद्ध करण्याचा प्रसंग करतील. पण युद्ध करू नकोस, कारण जीवनामध्ये भांडण कोणासाठी चांगलं नसतं. भांडण कधी करायचं नसतं. म्हणून करता विनवणी कर आणि त्यांच्यापासून औषधी घेऊन ये. राक्षस नष्ट मायावी कपटे छळती महालाघवी. वा वा. मार्गी घालती महागोवी ते चुकवावी अति यज्ञ. पुन्हा सांगतो बाबा तुला हनुमंता, गंधर्वापासून सावध राहाय. पण आपलं कपट राक्षसांबरोबर आहे. राक्षसांबरोबर आपली युद्ध आहे. म्हणून राक्षस कपटी असतात, कपटी. कवा घालतील हे सांगता येत नसतं राक्षस. म्हणून करता राक्षसासाठी सावध राहिलं पाहिजे, कारण राक्षस कवा धोका देतील ह्याची गॅरंटी नाही हनुमंता. म्हणून करता त्यांचा सुद्धा मार्ग चुकव आणि औषधी घेऊन ये. नाना परिचा छळनोक्ती राक्षसाची युक्ती ते सांडोणी मारुती शीघ्र गती परतावी. राक्षस हे महाकपटी आहेत. युद्धासाठी समोर येतील, तुला गुंतवण्याचा प्रयत्न करतील, सूर्य उदयापर्यंत तुला असताना येऊ नाही देतील. म्हणून करता सांगतो बाबा, तू तर आधीच बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेस. बुद्धीमध्ये तुला चॅलेंज नाहीये, पण तरी सांगतो ह्या सगळ्या राक्षसांना असणारं निवारण करून हनुमंता सुखरूप औषधी घेऊन ये. दूर पंथाती अध्वान निमेषार्धे शीक्रमून मनोवेगे तुझ गमन आम्ही संपूर्ण जाणतो. दूर पंथ आहे बरं ते. हे काय इथं आताच लगेच शिरसाळ्याला जायचं आणि गोवर्धनला यायचं, इतकं अंतर नाही ते. लांब आहे, सांगितलं अंतर त्याचं. पुढं लांब प्रवास असणारा आहे बाबा. म्हणून करता असणार याच्यात दुसऱ्याची निवड करता येणार नाही. कोणालाही पाठवून जमणार नाही, कारण एवढ्या लांबणीचं अंतर कापण्याची ताकद जर कोणात असेल तर मारुती तुझ्यामध्ये आहे का? मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरो युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मना इतका वेग तुझा मारुती, म्हणून करता तुला सांगतो जाय. तथापि मार्गाची या गणिता तुझ सांगेन कपिनाथा. गमन करावयाता संख्या तत्वतावधारी. जाण्यासाठी मारुती तर किती लांबणीचं अंतर आहे, किती किलोमीटर भरतय, याचं सगळं सविस्तर वर्णन तुला सांगतो, ऐक बाबा. 3,10,10 शते 10 योजनी अधिक तेथी. लक्षात ठेवा बर का, जाता गणितात कसा आहे मी. पंत निश्चिते क्रमा. भागवत कथेत निघालता विषय. मी म्हणलो वा गणितामध्ये आपण 4दा नापास झालेलो आहे. 4 सपल्या दिल्या तरी बी निघाली नाही आपल्याला गणित. म्हणून असणार त्या ठिकाणी 3,06,10,000 इतकं असणार त्या ठिकाणचं अंतर आहे महाराज. आता लक्षण गणित काय राहिलं का? आता आम्हाला गणित करायचं असलं तर मोबाईल काढावा लागायला लागलाय. जमत नाही कोणालाच. आता हे एवढ्या लांबणीचं अंतर असणार आहे मारुती, तू तिथे जायचं आहेस. रात्र हे मध्यान सूर्य उदय न होता जाण. औषधी घेऊनी संपूर्ण शीघ्र गमागमन करावे. मारुती जितकं जायचंय ना तितकंच वापस परत यायचंय बरं.
आणि बरं ते रात्रीतल्या रात्रीत जायचंय आणि सूर्य उदय व्हायच्या अगोदर परत यायचंय. आणि जर सूर्य उदय व्हायच्या अगोदर परत आलास तर ठीक आहे, नाहीतर काय परिणाम होईल? रात्री अवघी अति खमिता सूर्य उदयाते न पावता हो. औषधी येती हाता कपिनाथ अवधारी. रात्रीतल्या रात्रीत जायचंय आणि रात्रीतल्या रात्रीत जाऊन ती औषधी घेऊन यायची हनुमंता. अन्यथा जर ती औषधी जर तू सूर्य उदयाच्या नंतर जर आणलीस तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाहीये. म्हणून करता सांगतो, ऐक. उदया येता दिवाकर औषधी मंदतीचा समग्र होता तीन लागता क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थी. रात्रीतल्या रात्रीत आणायची आणि जर रात्रीतून ती औषधी नाही आणली माय बाप तर ती औषधी सूर्य उदय झाल्याच्या नंतर दिसत नाही. बरं ती दिसत नाही, घेता येत नाही, ह्याच्यात तर काही पर्याय येत नाही. पण ती जरी दिसली ना आणली तरी तिच्यावरचं जे तेज आहे, ती जी काही काम करणारी औषधी आहे ती सूर्य उदय झाल्याच्या नंतर ती मात्र ती काम करत नाही, ती गोचर होऊन राहत असते. अशा प्रकारे मारुतीला सांगतायत. आणि कपी कपिनाथा तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उदय येता हो. कार्य सर्वथा नाशीला. म्हणून करता हनुमंता ती औषधी रात्री तर सापडतीये, सूर्य उदय झाल्यावर सापडत सुद्धा नाही. आणि जरी सापडली तरी तिचा उपयोग होत नाही. म्हणून तुला आता लवकर जायचंय, लवकर सूर्य उदयाच्या आत यायचंय. अन्यथा धरलेलं जे कार्य आहे लक्ष्मणाला सावध करायचंय. जर सूर्य उदयाच्या आत आलास तर लक्ष्मण वाचू शकतो, अन्यथा लक्ष्मण मरतोय. ब्रह्मशक्ती वरद पूर्ण उदया येता सहस्त्र किरण ज्यावरी घाली आपण त्यांचा प्राण वाचेना. ब्रह्मदेवाच्या वरदानाची असणारी ती वल्ली आहे, ती औषधी आहे. ती जर असणारी अगोदर आणली सूर्य उदयाच्या तर मायबाप असणार तिचं काम करती ती. अन्यथा सूर्य उदय जर झाला आणि त्या जर दुखन करूला ती लावली तरीही ते वाचू शकत नाही. या लागी कपिनाथा सवेग गमन करी आता सुमित्रा वांचोनी सर्वथा श्री रघुनाथा सुख देई. याच्यासाठी मारुती लवकर जा, कार्य असणारे व्यवस्थित करून ये. औषधी सूर्य उदयाच्या आत घेऊन ये रे बाबा. आणि जर नाही आणलीस न तर आपला लक्ष्मण वाचणार नाही. म्हणून रामप्रभू आनंदित होतील, रामप्रभू खुश होतील. असं कार्य तू कर रे मारुती. सुग्रीवापण प्रार्थित झाला वायुनंदन शीघ्र करोडी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा. सुग्रीवादी सर्व प्रधान प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादानं हनुमंता तुला भरपूर अशा प्रकारची शक्ती आहे. बरं तुला हात जोडतो आम्ही, तू लवकर जा बरं. आणि सूर्य उदयाच्या अगोदर औषधी घेऊन लक्ष्मणाला वाचव. बिभीषणा लागी पायाशी सत्वर करावे गमनाशी वेगी आणोनी औषधीशी सुमित्राशी उठवावे. बिभीषणाला हनुमंता तुझ्या पाया पडतो रे बाबा,
जा लवकर रे जा. लक्ष्मणाची अवस्था पाहू वाटत नाही रे. लवकर जा, सूर्य उदयाच्या अगोदर औषधी घेऊन लक्ष्मणाला वाचव रे. सगळेजण हनुमंताची विनंती करतात. वडील सकळ वानरास तो जांबुवंत बोले सुरस अनोनिया द्रोणाद्रीस सुबंधू सवंतवी. सगळ्यामध्ये वडील असणारा जो जांबवंत काका आहे तो हनुमंत नावाचा अस्वले वानर आहे. हनुमंताला विनंती केली आहे, मारुती अरे आपला लक्ष्मण वाचला पाहिजे रे. आपल्या लक्ष्मणाला असताना काही झालं नाही पाहिजे. म्हणून करता मी मोठा असून सुद्धा तुझ्या पाया पडतो रे लक्ष्मणाला. हनुमंता लक्ष्मणाला वाचव आणि औषधी आणण्यासाठी लवकर जा. दैवराया जुका बोलोनिया ती नीटका बरं हिनवी तशी देखा कपिनायका आदरी. वानर सैन्यांचा जो युवराज आहे, किष्किंधेचा जो युवराज आहे, त्या युवराजाने असणाऱ्या महाराज हनुमंताला विनंती केलेली आहे. हनुमंता तुझ्या पाया पडतो रे बाबा, लवकर असणाराच लक्ष्मणाला वाचवण्यासाठी रात्रीतल्या रात्रीत औषधी घेऊन ये बाबा, तुझ्या पाया पडतो. सकाळ दुस्तर तरलो आम्ही वानर तू तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंत. अंगद राजा बोलतोय, हनुमंता काय सांगू रे तुझे उपकार. अरे त्या हेमाच्या युवरामध्ये आम्हाला 1 महिनाभर काही कळालं नाही रे. आम्ही मरतो की काय अशी आमची अवस्था झालेली असताना अरे आमचा तारण पोषण हरण करता तू झालास रे. आमचा जीव असणारा तू वाचवलास रे. भगवंताची भेट जर घालून देण्याचं काम कोणी केलं असेल तर हनुमंता तूच केल्यास रे. आणि आमची आणि भगवंताची एकदा का भेट झाली ना की आम्हाला पुन्हा दुसरं काहीही मागायची गरज लागत नाही. कारण माणसं देव भेटायच्या आधी म्हणतात मी हे मागन देवाला, मी ते मागन देवाला, मी हे मागन आणि ते मागन. पण देवाची जर का भेट झाली ना माणूस काही मागत नाही. का आणि काय होतं देवाची भेट झाल्यावर? माणसाच्या पाठीमाग लागलेली जी जीवदशा असते ना ती जीवदशा नाहीशी होत असते. भगवान अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न तुटे हे बोल नव्हे ओखटे कानी लावो. देवाची भेट झाली ना वंगळवाणी कधी बोलायचं नाही माय बाप. म्हणून हनुमंता तुझ्यामुळे परमेश्वराची आमची भेट झाली. देवाची भेट घालून देणारा तू मारुती आहेस. संकटी दुर्गमी त्वावांचा विलो आम्ही आम्हा सकळाची तू स्वामी बहुवाच्या मी काही बोलो. संकटाला जर वाचवणारा कोण असेल तर माझे तुकोबाराय सुद्धा सांगतात कोणे संकटाला शरण जावे हनुमंताला. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. संकट पडलं की मारुतीला शरण जावा. म्हणून मारुती तू आम्हाला संकटाच्या टायमात वाचवलेला आहेस रे. म्हणून करता तुझ्या पाया पडतो, औषधी आण. कारण माणसाचं वर्णन जास्त करू नये. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. म्हणून करता मारुती तुझ्याबद्दल किती बोलू रे बाबा. मी आता पाया पडतो, तू औषधी आणायला जा. आता सकलार्थाचे सार ऐके ऐके कपिंद्रा साचार प्राण त्यागिता सोमित्र बस बस सर्व संसार होईल. सगळेजण बोललेत बरं, सगळेजण बोललेत. हनुमंताला विनंती सगळ्या जणांनी केली आहे. सगळे म्हणतात हनुमंता पाया पडतो जाय, पाया पडतो जाय. पण हनुमंतानी अजून होकार सुद्धा दिलेला नाही. अंगद सांगतोय हनुमंता तू जर औषधी नाही आणायला गेलास ना तर काय परिणाम होतील सांगू का तुला. अरे औषधी नाही आणली तर लक्ष्मण मेला तर काय अवस्था पुढची होईल ऐका. नाही दिखता लक्ष्मण राम तत्काळ होईल प्राण
त्यागी सुग्रीवदान हो. देईल प्राण तत्वता अंगाने सांगतो हनुमंताला, हनुमंता लक्ष्मण जर मेला, लक्ष्मणाचं बरं वाईट झालं, लक्ष्मण नाही दिसला तर प्रभू रामचंद्र राहणार नाही. आता प्रभू रामचंद्र नाही राहिले तर सुग्रीव राजा आपल्या स्वतः देहाचा त्याग करील. बरं अजून काय घडेल? राम सुग्रीवा पाठी बिभीषण आहे सृष्टी नाही, नाही. वनरा काय गोष्टी सकल सृष्टी अकंत. लक्ष्मण गेला, लक्ष्मण गेला. लक्ष्मण जर गेला तर रामप्रभू राहणार नाही. रामप्रभू जर गेला तर सुग्रीव राहणार नाही. सुग्रीव गेला तर विभीषण राहणार नाही. नव्हे एवढे बलाढ्य वानर गेल्याच्या नंतर सामान्य वानरांची काय अवस्था होईल? सामान्य वानर सुद्धा राहू शकणार नाही रे हनुमंता. म्हणून पाया पडतो तुझ्या. ऐकतांची सीता सुंदर लागता निमिष मात्र. बस बस सवेग त्यागील शरीर अनर्थ थोर होईल. एवढा अनर्थ होईल. लक्ष्मण गेला राम जाईल, राम गेल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी सुग्रीव जाईल, सुग्रीव गेल्याच्या नंतर विभीषण जाईल, विभीषण गेल्याच्या नंतर महाराज सगळे वानर जातील, वानर गेल्याच्या नंतर सीतेला कळाल आणि सीता सुद्धा आपला प्राण सोडून देईल. आणि मग सगळं अयोध्यावासी सौमित्रा कैकही सौमित्रा सर्वच्या असणाऱ्या कौशल्या मातेचे सगळे अयोध्या नाश होईल. हनुमंता याकरता तू जा आणि औषधी घेऊन ये. पुंडलिका श्री गुरु ज्ञान देव तुकाराम वाचक. प्रभु रामचंद्र. वाचक कल्याण लहाने औरंगपूर, सूचक यंकटी लहाने औरंगपूर. चला जरा पटपट चला. मला वाटलं तिसरा अध्याय होईना आतापर्यंत, दुसरा चालू आहे आणखीन. पुंडलिकावर जारी टोल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. संत एकनाथ महाराज की जय. देवजी बाबा की जय. हरे हरे. विभीषण लागे पायाशी सत्वर करावे गमनाशी वेगानो न्यावशी दिशी सौमित्राशी उठवावे. तर चरित्र राक्षस आहे. ऐकलं की पुण्य होते, ऐकलं की पुण्य होते. विभीषण सांगायला आधी अंग सांगू लागला, पर मला थोडं बोलायचं आहे. तर सगळ्या जर रामायण आवडत असेल भगवान शंकरला आगतीचा भाऊ महामती, महामती सांगितलं परमचंद्रा की आगतीचा आमच्या भावाचा आश्रम आहे आणि आश्रमात बरेच ग्रंथ लावले पण ऐकाय कोणी येत नव्हतं. आणि जेव्हा रामायण लावलं भगवान शंकर नंदी सहित पार्वती सहित ऐकायचे. पहिलं स्थान महादेवचं ऐकायला. तर सगळ्यात आवड मला की महादेवाला रामायणाची. रामनामाची नवाई शेषबंदी पाताळी शिवानंदे मेली डुलत आणि कथा त्रिजगत जाती वंदे. पण ह्या गावात रामायण नाही. माझा शब्द ऐकला मोरे आमच्या दोस्तानं आणि गावात रामायण लावलं. बऱ्याच व्याज झालो इथं पण रामायण लागलं नाही. आणि तिथं रामायण का महादेवाचं पहिलं सण असतंय आणि सगळे सांगायलेत. कारण काम कुणाला सांगत नाही. ज्याचा भरोसा आहे का वागण्यात निका यावरच पक्का आणि तो प्रभू रामचंद्र सका. रात्री मध्यराची येळ कुणा सांगायला का माहिती काय बोलायची बात बोलायची कडी. तर सगळ्यांना सांगितलं लांब जायला वापस यायचंय. अंगाजानं सांगितलं. तर आता विजय सांगतंय मारुती बाबा म्हणले एवढे बांधणार आहेत एवढे मरतीने म्हणले एक मिळत तर
इमानदाराला पिढा असती इलाबाडला पिढा तिला बाड काही बी कोण्या वाढत चालतंय इमानदार एकच वाढ चालली असती तर काय कर म्हणला पाय पडतो गडी म्हणला एकदाच आहे गडी म्हणला लक्ष मोठं असा विभीषण हनुमंतराव विनंती करते वडील सकळ वानरास तो जांबुवंत बोले सुरस आनोनी द्रोणांद्रिस सुबंधुस वांचा जांबवंत बोलते सगळ्यात वयव्रत रामायणामध्ये मला जांबवंत काका आणि कोणे का मला पुढे जांबवंत म्हणले परवा मारुती इकडे म्हणले आणि तुला पहिले सांगितलं इकडे म्हणले औषधी 2 झाले हनुमंतराचा आणि लवकर जा आणि काय कर औषध घेऊन इकडे म्हणले असा जांबवंत हनुमंतराला विचारते काय झालं कुठं गेलात महाग 110 111 घ्यायची नव्हे कुठं इथं थांबा 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 मला कळलं इथून घ्यायचंय किती मागेला ते हे आकांत आकांत होईल आकांत होईल आपली रात्र गेली ते काय व्हायचं नाही ना तरी म्हणलं आकांत होईल विदेशी आकांत सकळ लोकाशी आकांत देव दानवासी सकळ सृष्टी शाकांत बघा ते भरत शस्त्र गुण ऐकता प्राण सांडिला सर्वता ऐकताची तिघी माता प्राण तत्वतान राखिते मला भुरळ पडलं सांगता नाही मला बी कळलं नाही ते तर हे रामायण आहे जरा समुद्रात तळ निघत नाही रामायण तळ निघत नाही महान रामायण आहे एका जन्मात काय रामायण कळत नाही त्याला जन्म पकड घालवायचं रामायण पकायला तर अंग सांगते युवराज अंग सांगते मारुती एकदा लक्ष मेला का नाही म्हणले एकही वाचत नाही ही बातमी अयोध्ये जाईन आणि सगळे प्राण टाकते असा युवराज अंगत बोलते आकांत होईल विदेशी आकांत सकळ लोकाशी आकांत देव दानवासी सकळ सृष्टी शाकांत सकळ सृष्टीशी आकांत देव दानव काय कांत होईल म्हणले देव लोक म्हणते रामज्ञान काय करते आपल्याला कवर लोकांचे काम करायचं म्हणले तर सगळ्या जगामध्ये हाकार उठन एकदा लक्ष्मण मेला एकही जिवंत राहत नाही असा युवराज अंगात हनुमंतराला विचारते बांधवळी सोडिले कोण वजिल कोण रावण देव कार्यन साधे पूर्ण येवळे विघ्न मांडेल येवळे विघ्न मांडेल कोणतं मुलीले ते यज्ञ पळाले ब्राह्मण दैत्य भेणे तेव्हा अगोदर भजन कीर्तन काहीच नव्हतं लक्ष मारायचे आणि देव आहेत का देव रावणाच्या घरी कामं करू लागले खंडोबा गणपती हे सगळे कामं करू लागले आणि हे रावण लावले काम आहेत आज बी देवायला आज बी बाया गणपतीच्या डोसक्यावर गावचा भार असते ते रावणाला काम लावले इळभर गाव चारायचे आणि गावचा भार आणायचा हे रावणाचे काम आहे आणि तो रावण मारायचा आहे आणि या जगामध्ये कोण राहायचं ते जो धर्माचं पालन करायचंय हे प्रभू रामचंद्राचं राज्य उभा करायचंय असं अंगद हनुमंतराला बोलते लागी ग कपिनंदन वीरसूर सर्वज्ञ औषधी आणोनी लक्ष्मणा जीवदाना होई दाता जीवदाना होई दाता मारुती प्रभू रामचंद्राचं कार्य एवढा कंद होईल ह्या जगात एकही वाचणार नाही म्हणजे आणि तू जर पुढे गेलास इथंच नाही म्हणले या त्रिजगतामध्ये रामराज्य येईन असा युवराज अंगद बोल का असं अंगद बोलते इतके बोलता अंगद विरसक वानराचा भार ऐकोनी श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत अंगराचे उत्तर ऐकले आणि ऐकले सगळ्या वांदरांना कान टाव करले
वाहन टाकले प्रभू रामचंद्राबर वाटलं आणि नाथ मारत म्हणले प्रभू रामचंद्र काय बोलते त्याला म्हणले सावध आहे का कपी कुळपंचानन ऐक्य हनुमंता सर्वज्ञा भ्रात्र भिक्षया दाना या लागी शरण जाण तुझा लो ज्याची सत्ता 3 लोक सत्ता आहे देव देवाच्या घरला आहे प्रभू रामचंद्र म्हणले मारुती तुला भीक मागतो म्हणले पर भीक मला वाढ आणि देवापेक्षा भक्त मोठा आहे भक्त मोठा आहे पण मागतो पण नाही म्हणू नको मला दे असा प्रभू रामचंद्र हात जोडून हनुमंताच्या समोर उभा आहे लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागवालो जाण सर्वता प्रांड मुख न होणे बंधू जीवन मज हनुमंता तुला मागायले पण नाही म्हणू नको दे म्हणले माझ्या लक्ष्मण वाचण्याकरता टाकायचे कसं आहे दुसरा कुणीच नाही सृष्टीवर कोण फक्त हनुमंत आहे दुसरा कोण नाही म्हणले आणि मला लक्ष्मण मला दे आता प्रभू रामचंद्र हा लाडक्या भक्त हनुमंतराला समोर येऊन भीक मागते वनी एकला एकानात लक्ष्मी नवीन झालो येत आमा जीवदाता कपिनाथ त्वासनात करावे तर वनवास कुणाला होता प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला वनवास नव्हता पण तो संघ आलता का आलता सेवे करता काची लेकर बा समज मात्र मला हाकून देते म्हणला काय करे चला म्हणला कुठे प्रभू रामचंद्राच्या सेवेला एकल्याची सेवा आली म्हणून संघ आलता वनला आणि माझा वनाची सांगत या आणि तो मला सोडून गेलाय आणि त्याला वाचना करता म्हणले मारुती लवकर जा आता प्रभू रामचंद्र हनुमंतराला वचनानं विनंती करते वांचल्या लक्ष्मण आम्ही बंधू चौघे पांचवा हनुमंता पण निचे जाण भाक माझे मारुती आम्ही चौघे बंधू म्हणले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि माझा लक्ष्मण जर वाचला ही माझी जबान तुला आम्ही म्हणत की 5 जण भाऊ कोण कोण आम्ही 5 भाऊ हे सत्य माझी भाषा आहे आता प्रभू रामचंद्र हनुमंतराला बोलते 5 मिळता एके ठाई रणि युद्धाचा पाड काही रावणाचे भय आहे गाय ठाये निमेल आपण जर 5 जण झालात तर रावणाचं काय भाई रावणला भ्यायची गरज नाही म्हणजे देह पंचमहाभूताचा देह हे रामन आपल्यावर आहे बरं का तर त्याला भ्यायची गरज नाही असे प्रभू रामचंद्र हनुमंतराला हात जोडून विनंती करू लागली हे चिन्हवन सांगू काय 5 एक झाले हो पाय साधो शके महाकारे सजन सांगेन हनुमंता जरा 5 इंद्रिय 5 पंचमात्रा देह जर एक झाले सहज होते म्हणले आणि आपण जर 5 झाले म्हणले कोणतंही कार्य होते म्हणले काळ पाया पडतंय यम सलाम करतंय असे पुराणचंद्र हनुमंताला असे वीर विचारानं बोलू लागले होता 5 एक मेळा विरे 5 भूताचा गोळा 5 इंद्रियाचा पाळा एक वेळा भस्म होय 5 इंद्रियाचा एक मेळा झाला म्हणले तर पाहिजे काही नाही उठले काय म्हणले सहज बसू द्या का काळाला लाथाण्याची ताकद आहे म्हणले आपल्या मरण कच्च आहे आता रामचंद्र हनुमंताला दिन वाचारानं बोलू लागली हे 5 विषयाची विषय स्थिती एके निमिषार्धे भस्म होती विषय शोभेची शक्ती जे 5 मिळते एकत्र 5 मिळती एकत्र हे पंचमहाभूत एका जागा आहे तर पुढे कार्य होते आंध्र आलं घाले
मग काय लेस येत नाही म्हणले. आणि तसे आपण बांधणार आहेत म्हणले. मग 5-1 झाल्यावर आपल्याला भय कुठलं नाही. इत सस्ता विचारती जाण ते सम्या येती पंच प्राण चलन सांडोन्या पण निचे जाण सोय होत. निश्चय जाणं सोय होत. पंचमहाभूत सगळे झाले तर मन सगळं जागर असतंय असे पुरामचंद्र हनुमंताला बोलू लागले. एके वरिले चौगासी होय पांचाचे कमुस हंकार चित्त बुद्धी मानस सज समस्त सोय होती. आपल्या देहामध्ये काम क्रोध मद मचे आणि 5 पंचभूतामध्ये हे जर एका जागा झाले त्यातच नाही म्हणले. आणि मग आपलं कार्य शिथिल जातंय. आता पुरामचंद्र हनुमंताला बोलते. पांचाच्या एकात्मता कै काळात हनुमाता कायसा काळण्यांता भ्रम सायोजता हाताळे. आणि आपण जर 5 जण एकत्र झालात तर काळाला लाथ आणायची हिंमत आहे नाची नाही म्हणले. आणि त्या काळाचं भय नाही. काळाचं भय कावा नाही. ज्याच्या मुखात अखंड रामाचं ध्यान आहे का तेव्हा ते काळा चक्र थांबते. नाही तरी थांबत नाही. नाही ते 2 झपके ते हळबुडी म्हणते काय केलं तर म्हणते तर काळ थांबत नसते. हे काळाची ही नामाची ताकद आहे. जिनोनी शिवजीव पदवी स्वरूप सोय अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचे ऐक्य भावी पदायशे. भावी पदायशे. तर हे जीव कार्य करते. हे जीव कार्य करते आणि शिव साक्षी ते नाही का तुमचं चोरलं मोज. आणि मग जीवाला यातना त्यात आणि जीवाची दया करणार देवच आहे. दया कोणी करीत नाही. आणि जर जीवाला चांगलं कार्य केलं जीवाला समाधान आहे आणि शिवाला बी समाधान आहे. या लागी ग कपिनंदना शीघ्र करोनी प्रयाण वांचवी बंधू लक्षी मना भाऊ प्रतारणा काय बोलो हनुमंता काय बोलू म्हणे तुला. त्याच्या करता म्हणले उशीर कर नको लवकर जा आणि माझा लक्ष्मण उठव. आणि तुला काय द्यावं म्हणले माझे वैद्य कसला काय तू आधाट दाटू काय विरेस म्हणले. असा पुरामचंद्र हनुमंताला बोलते. ऐशे श्रीरामाचे उत्तर तैसेच जुत्पती समग्र ऐकोण्याला दे कपिंद्र काय उत्तर बोलत. जसे प्रभू रामचंद्र बोलले तसे वानर बोलले. सगळे वानर बोलले. सगळेच ऐकलं. हनुमंताला हात जोडले आणि उभा राहिले. आणि नाथ महाराज म्हणले हनुमंतराय काय बोलले पुढच्या वेळेस ऐका. नाथ महाराज स्वतः सांगतो पण सावध ऐका. समुद्र ओलांडोनीच का देणे पालती केली लंका भेदरा लाविला दच मुका तो हनुमान देखा सरसावला. नाथ महाराज तर सांगू लागले अंग काय रावण ज्याचं 14 चौकड्यात राज्य त्या रावणाची लंका दिवसा जाळली दंडना जाळली लंका जाळली. आणि उठाला 400 को समुद्र उल्लंघन केला. आणि इग्न उठले बहुत. इग्न कमी उठले का इग्न खूप आले. आणि तो हनुमान नाथमा सुत्रा म्हणले तो हनुमान सरसावला. हा बोल जाऊ ना चला सूचक तेच. पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समन जय राम हनुमंत महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः.
हनुमान साठोपता जिवे सुरधुंदबे त्राटिल्या देवे पुष्पवृष्टी केले अगवे निज वैभवे कपिंद्रा. तर हनुमंतराय निघाले. ज्या वेळेस हनुमंतराय निघाले आकाशातून देव लोकांना फुलाचा वर्षा झाला म्हणले. का हनुमंतराय निघालाय म्हणले, पण निघालाय म्हणले कामच करते म्हणले. आपलं काय शिथिला झालं, आपलं कार्य शिथिला गेलं. ही सत्य वाचाय म्हणले म्हणून हनुमंतराय फुलाचा वर्षा झाला. सत्वर जाऊन कपेपते औषधी आणील निश्चिते स्वामित्रा उठवेला मारुती उदया गबसते न येता. हे देव लोक म्हणू लागले मारुती चाललाय, पण आपल्यासारखं नाही, लय लांब आहे ना, आम्हाला 100 फूट 200 द्या ना, असं नाही. असं नाही, आता जातोय म्हणले आणि वापस लगेच येतोय म्हणले, रातोराती. आणि पण कामच पूर्ण करतोय म्हणून हनुमंतराय फुलाचा वर्षा झाला. लक्ष्मण उठले आजान श्रीराम सोय आपण निमिषार देव दिल रावण राज्य विभीषण स्थापिल. राज्य विभीषण स्थापिल. जरा हनुमंतराय जाते औषधी आणते आणि लक्ष उठते आणि लक्ष्मी उठला राजा रावण मारायला एक क्षण मी लागत नाही म्हणले. आणि पुन्हा आपलंच राज्य देवदानव लोकांना फुलाचा वर्षाव हनुमंतराय केला. पेटेल सकळांचे साकडे सुटेल देवाचे बांधवडे आणोनिया अमर कोडे स्वर्गीय घोडे उभारिते. ह्या प्रत्यभूतावर जो देवराजे रावणाने कामं लावलेत ह्याचा घात होईल म्हणले आणि आपली स्थापना केली म्हणले. कोण? प्रभू रामचंद्र. आणि जगात रामराज्य येईल असे देव लोक म्हणू लागले आणि हनुमंतराय आकाशातून फुलाचा वर्षाव फुलाला. ऐसा सरसावला वानर करुणे राम नामे बोबोकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिसत. ऐसा करुणी राम नाम उपकार. कोणत्याही कामाला जर निघालं आधी ध्यान देवाचं करावं. प्रभू रामचंद्राची गर्जना केली हनुमंतरायनं आणि शेपटी अशी आधळी आणि निघतील हात जोडले आणि प्रभू रामचंद्रा ऐक आता हनुमंतराय बोलते. लोटांगण श्रीरामचरण करुणे अनुवादला जाना सावधायके रघुनंदना विज्ञापना हे माझे. प्रतिज्ञा आपण पहिली माझी असे. तर ऐक प्रभू रामचंद्र हात जोडले सगळ्या वंदा जोडले पण माझी एक प्रतिज्ञा आहे. पण ऐक प्रभू रामचंद्र असे हनुमंतराय बोलले. स्वामीस एवढे कोण चिंता दिव्य औषधे समर्था माझा सारिका दोता सता क्षणार्धता आणि न. प्रभू रामचंद्र स्वामीची एवढी कायची चिंता माझ्यासारखा दूत असताना काय व्हायची गरज आहे. आता औषधी आणतो असं हनुमंतराय प्रभू रामचंद्रला हात जोडून विनंती करते. ऐक नरवीर पंचानन जने विकळ करसे म्हणा तुझे ने नामे दीन जना अंगवन जाना धैर्याचे. प्रभू रामचंद्र तुझ्या नामात एवढी ताकद आहे, ताण लागत नाही, भूक लागत नाही, थकवा येत नाही आणि इग्न जर आलं तर इग्न नाहीच होते. तर राम रामा पुढे इग्न ते काय शेबा पुढे आणि आश्चर्य देखले वाढे पुढे तुझं पुढे सांगिन. प्रभू रामचंद्र तुझं नाव घेतलं इग्न येत नाही. तुझे ने नामे यश कीर्ते तुझे ने नामे धरते विरक्ते तुझे ने नामे अगाध शांती प्राणे पावते रघुराया. तर तुझ्या नामात एवढी ताकद आहे. तुझ्या नामात म्हणले यस कोणा काय गेलं म्हणले नाव घेतलं की मला अपेक्षितच येतच नाही यस आहे म्हणले आणि तुझ्यामुळं इथंच नाही म्हणले त्रिजगात कुठे जा नामासारखा मंत्र उसळणं ऐक म्हणला. कोण? असा प्रभू रामचंद्रला हनुमंतराय नामाचं महत्व सांगू लागले.
नामे नाहे जन्म मरण नामे नाहे निज पतन नामे सदा स्वानंद घन पूर्ण नाम चिदघन रघुवीरा. पूर्ण नाम चितकर. तर हनुमंतराय म्हणले पुरामचंद्रा, ज्याच्या मुखात नाम आहे का, ज्याच्या मुखी नामस्मरण काळ वंदित चरण नित्य नमत आहे कृषे. तर मुखात राम राम म्हणलं ना, काळ पाया पडते, यम सलाम करते, ही नामात ताकद आहे. अत्यंत जड मोड पाषाण नामे उदरले संपूर्ण ते बापुडे मरण कोण श्री लक्ष्मण जिंतावया. तर परशुरामचंद्र रामाच्या नामामुळं दगडाचा उद्धार झाला. तापून तर मासेच म्हणले. जड पाषाण नामामुळं पाण्यातून गेले, ही नामात ताकद आहे. मग हनुमंत परशुरामचंद्र तुम्हाला चिंता करायची गरज नाही अशी हनुमंतराय विनंती करू लागले. मोके औषधे सकळ जने नामामृत संजीवनी नामे निर्मुक्त भवबंधनी चूडामणी नरवीरा. चुडामणी नरवीरा. तर नामामुळं मुक्ती भुक्ती सगळ्यात काय सगळ्या कार्य करतात, काम करतात. तर जास्त मला वाटलं 10-5 वया देते ना म्हणलं तर जास्त दिल्या नाही ना 5 तर आता नाही. कायसे ब्रह्मशास्त्राचे बळ कायसे बापुडे काळ मृत्यूचे मारक सबळ नाम केवळ रघुराय नाथा. नाम केवळ रघुनाथा. परशुरामचंद्र नामाचं महत्व हनुमंतराय परशुरामचंद्र सांगू लागले. जिथं जिथं गेलो म्हणले नाम घेतलं की कामच होते, असा हनुमंतराय परशुरामचंद्राला सांगू लागले. ऐसे असोनिया स्वामी माझा आज्ञा दिदले तुम्ही तरी दिव्य औषधी आणि न मी ज्या दुर्गम ते लोके. तर परशुरामचंद्र तुम्ही आज्ञा दिली, किती बी लांब आज द्या आणि काय आज द्या म्हणले ते कार्य पूर्ण करतो, औषधी आणतो, असं हनुमंतराय परशुरामचंद्राला विनंती करून सांगू लागले. चिंता न करे रघुनाथा चिंता दुःखने दे सर्वता चिंतेचे बाण हृदय घेता दुःखावस्था निवार. तर परशुरामचंद्र तुम्ही कोण आहेत? 3 लोक आहेत धनी. सगळ्या जगात तुमचंच राज्य आहे सगळं म्हणजे. पण चिंता न करी रघुनाथा. आणि तुम्हासारख्या माणसाने चिंता केला म्हणले कसं होईन म्हणले. चिंता जर केली जीवाला समाधान लागत नाही, काही कळत नाही, सुधरत नाही म्हणले. चिंता करू नका म्हणले. असे हनुमंतराय परशुरामचंद्राला विनंती करू लागले. चिंता संचरल्या शरीरे शोकने दे तिळभरे लागता चिंतेची लहरी सुरासुरे कापिजे. सुरासुरी कापिजे लागता चिंतेची लहरी. तर जर चिंता लागली, राजा जरी असला का नाही त्याला झोप येत नाही, भूक लागत नाही, ताण लागत नाही. मग परशुरामचंद्र हनुमंतराय सांगते की चिंता आहे का, चिंता करू नका. चिंता करा तुम्हाला काय गरज आहे, असं हनुमंतराय परशुरामचंद्राला विनंती करून सांगू लागली. शोकने दे राजभवन शोकने दे भोगायतन दारा पुत्रा दे जन शोक जान न देते. जर चिंता लागली, राज्यात नाही, दारा पुत्र गरिबी गेलं, झोप येत नाही, ताण लागत नाही, भूक लागत नाही, मग ही चिंता करू नका, चिंता करू नका अशी हनुमंतराय सांगू लागले. शोकने दे धन संपते शोकने दे सकळ संपते शोकने दे अशा कीर्ती चिंता चित्ते प्रवेशता. जर चिंता आपल्या जर लागली तर राज्य नाही, धन संपदा काही व्याव द्या, समाधान लागत नाही. चिंता लागली या शरीरी सुख न हे तिळभरी, एक तिळभरी सुखला समाधान लागत नाही असे हनुमंतराय स्वतः भगवंताला विनंती करून सांगू लागली.
चिंतेने नवे लोक चिंतेने प्राप्त नवे स्वर्गिक चिंतेने साधे योग सुख चिंता दहा देख भला नवे चिंता धाक भला नव्हे. चिंतेने म्हणले इथेही सुख नाही आणि कुठेही सुख नाही म्हणले. आणि चिंताना जीवाला समाधान लागत नाही. आणि तुम्ही आमचे स्वामी आणि तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे असे हनुमंतराय बोलते. परमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळले चोफेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वसे. जर चिंता लागली आपला देवदेव आहे का? जर चिंता लागली का नाही आपलं देव चित्तिकडे लागत नाही. इकडे देवदेव करतात चित्तिकडे लागते. तर हे काय होतंय हे साधक होत नाही. तर हे चिंता बैल नव्हे असे हनुमंतराय परमचंद्र विनंती करतात. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केलासे किंकर इतरांचा कायसा विचार चिंता दुस्तर श्रीरामा. चिंता दुस्तर श्रीरामा. तर नाथ महाराज म्हणले प्रभू रामचंद्र ह्या चिंतेने आज्ञेचा किंकर केला. त्याला काय सुधारणा म्हणले आम्ही आपल्या काय करणार आहे म्हणले. जर चिंता लागली का म्हणले आपल्या काय कळा आपल्याच का आपल्याला आपला काय बडीवार आहे आपल्याला काय कळत नाही असे नाथ महाराज त्याला सांगू लागले. ते चिंतेचा समूळ दाहो करते तुझे नाम पाहो एवढा तुझा नाम निर्वाहो महाबाहो श्रीरामा. महाभाओ श्रीरामा. प्रभू रामचंद्रा तुझ्या नामात एवढी ताकद आहे आणि तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे असे हनुमंतराय परमचंद्राला विनंती करून सांगू लागले. ते समूळ चिंता सांडून ये पाहे स्वस्वरूपे सावध होय स्वमित्रासे भय नाही प्रतिज्ञा पाहे हे माझे. प्रभू रामचंद्र ही चिंता आहे का? चिंता सांडा म्हणली का? सौमित्रा ते भय नाही आणि प्रतिज्ञा पाहे ही माझी. तुम्हाला माझी जबान देतो. चिंता करायची गरज नाही सौमित्राला भय नाही असे हनुमंतराय प्रभू रामचंद्राला भाकमय जबान देतील. आताचे जाऊन सत्वर आणून औषधे संभार क्षणे वटवेन स्वमित्र प्रतिज्ञा साचार हे माझे. प्रभू रामचंद्र तुमची आज्ञा जातो म्हणले. औषध आणण्याकरता आणि माझी प्रतिज्ञा म्हणले. तुम्ही काय मानता किती वेळ लागेल? अर्ध क्षण लागत नाही म्हणले. आता जातो आणि औषध आणतो. पण ही माझी प्रतिज्ञा आहे ती जबान तुमची आमची नाही. येतो गार लागले बदले तिकडेच. तर वेळेला सत्य वागण्याला ह्याला महत्व. हनुमंतरा कसा होता? 3 धारक होता. कोण आहे? नामधारक कामधारक भक्तधारक. सांगितलेला कामाला बाबा नाहीच म्हणलं नाही. रात्र असू दिवस असू काय असू. आणि ते हनुमंतराचे शब्द आहेत. ज्यावेळेस हनुमंतराय बोलू लागले सगळ्या वंदर कान टावकर वंदर ऐकू लागले. ऐसे बोलूने गोळांगुळ त्राटले भूमीसे लांगुळ पुढील कथा ते रसाळ श्रोते सकळ परिसतो. नाथ महाराज सुरतीला शरणागतीवरून सांगतात. हनुमंतराय दुसरा ते संपत आला. ही शेपटी परतेवर दन दन आपली. ही परते थरथर कापू लागली. परतवी थरथर कापू लागली. पर आता तिसऱ्या ते मध्ये म्हणले हनुमंतराय औषधांचा तिने म्हणले. पण नाथ महाराज म्हणले भाव ठेवा फक्त ऐका. हे रामनामाचं अमृत आहे. जर अमृत प्यालं तर मेल्या मोसायचं उठते. आणि हे जर रामनामाचं अमृत जर प्यालं तुमचं नाव यमाच्या यादीत राहतच नाही. हे नाथ महाराज म्हणले. नाथ महाराज म्हणले सुरतीला सावध ऐका. एका जनार्दनाचे ताने भुकाळू परे मागो नेने या लागे मज कारणे मुके घास देणे जननी. नाथ महाराज स्वतः विनंती करवले. मी लहान बालक आहे. त्या लेकरानं किती अपराध केला त्याची आई जवळ घेऊन मुखात घास घालती तसं म्हणले माझं काहीच नाही. तर माझ्या स्वामीच आहे म्हणले. पण नाथ माझ्या
ज्यानं स्वामीनं माझ्या मुखात घास घातलाय नाथ महाराज विनंती करून सांगू लागली. जे गोड लागे माऊलेसे तोडीचे काढे ते वेगेसे ओपे बाळकाच्या मुखासे नेज मानसे स्नेहाळ. तर जो आईला घास गोड लागते का तोच घास लहान बालकाच्या आई मुखात घालती. तेच आहे म्हणले माझ्या स्वामीची कृपा आहे माझ्यावर, माझं काहीच नाही, पण मला मोठी बंदिरी नाथ महाराज सांगते. एका जनार्दना शरण श्रोते द्यावे अवदान हनुमान जाऊन आपण औषधीसी आगमन करेल. नाथ महाराज स्तोत्र सांगू लागले. आता तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणले हनुमंतरायाला औषधी आणण्याकरता जातील म्हणले, पण स्तोत्राला म्हणले एकनिष्ठ ही कथा ऐका म्हणले. नाथ महाराज स्तोत्राला हात जोडून विनंती करते. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री भावार्थ रामायण कार्तिकाय औषध हनुमंत प्रार्थना नाम चतुर्दशोऽध्याय. पुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. अर्जुनेश्वर भगवान की जय. चला वाचक रिद्धी मोरे, सूचक सत्यशिला मोरे, वाचक रिद्धी मोरे, सूचक सत्यशिला मोरे. फराळा गेली का? अशोक बाप्पा बसा. दुसरं कोण जाऊ दे. सुरुवात पुंडलिकावर्देस ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंदे सुखे डोलत पाठी थापतित कपीची. अर्जुनेश्वर भगवंताच्या चरणी साष्टांग लोटांगण सर्व राम भक्त साक्षात देवाच्या विभूती असे माता माऊल्या तुमच्याही चरणावर वंदन. या ठिकाणी कथा ग्रंथकर सांगतात हनुमंतराया दिव्य औषधी आणण्यासाठी निघालेली तर प्रतिज्ञा रामासमोर हनुमंतरायाने केलेली आहे आणि त्यावेळेस रामप्रभूलाही आनंद झाला. आनंदानं शाबासकी पाठ थोपटू हनुमंतरायाची पाठ थोपटू लागली. सवीची बोले रघुराजा सवे गौटी पवनात्मजा शीघ्र करुणी यावे काजा बंधुराजा उठवावे. कारण लक्ष्मणाबद्दल हनुमंतरायाकडे मागणी केलेली आहे. माझा बंधू याचं जीवदान असणारं देणारा दाता तोहीस. हनुमंतराय हे जाण्यासाठी तयार झाले आणि रामप्रभू उतावीळ झालेले तर हे हनुमंता आता विलंब करू नकोस, लवकर असणारं दिव्य औषधी आणण्यासाठी निघ अशी आज्ञा रामप्रभू देऊ लागले. स्वस्थ सो तुझे चित्त स्वस्थ सो जीवित अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निज विजयी. कारण या ठिकाणी असं हे आशीर्वचन रामप्रभूने हनुमंतरायाला दिलेलं आहे. कोणतंही कर्म करताना जे आपल्या अंतकरणामध्ये जे अंतकरण चतुष्ट आहे त्याच्यामध्ये असणारं चित्त चिंतनालायक जर चित्त या ठिकाणी स्वस्थ असेल सावध असेल तर कार्य असणारं पूर्ण होतं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हनुमंतरायाला रामप्रभू म्हणतात हे हनुमंता, कारण या चित्तामध्ये हे स्वस्थ तुझ्या चित्ताचं असावं आणि स्वसामर्थ्यानं या ठिकाणी विजयी होशील असाही आशीर्वाद रामप्रभूंनी दिला.
स्वस्ति असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सुदृढ. कारण या ठिकाणी वज्रदेही असणारे हनुमंतराय आहेत, काय असणारे या ठिकाणी सुदृढ असो. कार्य करण्यासाठी मन हे या ठिकाणी सावध असलं पाहिजे. इंद्रियाचा राजा मन आहे आणि म्हणून या ठिकाणी आता वेळ लावू नकोस आणि हे कार्य करण्यासाठी स्वबळानं स्वज्ञानानं हे कार्य असणारं पूर्ण कर. रामप्रभू सांगू लागले. हनुमंता होई चिरंजीवी, तेही जीवित्व ज्ञानानुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझी निभावी जगासी. त्यावेळेस रामप्रभू हनुमंतरायाला म्हणतात, हे हनुमंतराया, असा आशीर्वाद देतात की तू या ठिकाणी चिरंजीवी व्हावं, ज्ञान पदवी या विश्वाला या जगाला तुझ्यामुळं मिळावी. आणि खरंच आहे, वानर येवणीमध्ये जन्माला येऊन शरण शरण हनुमंता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, असा हा भक्ती मार्ग हा पंत हनुमंतरायांनी सांगितला, वानराला देव प्राप्त करून दिलेला आहे. रामप्रभू म्हणतात, अरे तुझ्यामुळं या विश्वाला जे अज्ञान आहे अज्ञान नाहीस होऊन ज्ञान पदवी तुझ्या आशीर्वादानं मिळावी, असं आशीर्वचन देऊ लागले. आता मी तुझे देव आशीर्वाद, ऐक बापा. तुझे बळ अगाध, प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, एक सावध सांगेन. त्यास रामप्रभू म्हणतात, ऐक बापा. जिव्हाळ्याचा शब्द आहे, जवळीक असणारी ऐक बापा. कारण मी या ठिकाणी तुला आशीर्वाद तरी देणं हे अल्पस असणार हे अलीकडलंय. कारण अगोदरच हे सर्व तुला प्राप्त आहे आणि असा अतुल बलधाम ही तुझी शक्ती या. पुढं रामप्रभू काय बोलू लागले. बाळपणी आकैला भानू, त वज्र इंद्रे हाणतीला हनु, हनुमंत हे नाम भिदानू, तैपासूनी तुझ झाले. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, कारण हनुमंतरायांनी अंजनी मातेला विचारलं, भूक लागल्यावर मी काय खावं. अंजनी मातेनं सांगितलेलं, लाल असणारं जे असतंय ते फळ परिपक्व रसभरीत असतंय, ते असणारं तू खावं. सूर्योदय होऊ लागलेला आहे, बाल अर्क असा हा सूर्य हनुमंतरायांनी पाहिला आणि फळ समजून भक्षण करण्यासाठी हनुमंतराय गेले. आणि मग त्यावेळेस राहू असणारा त्याच्या कैवारासाठी इंद्रदेव आले आणि आपलं हे वज्र हनुमंताच्या हनुवटीवर आणलं. रामप्रभू म्हणतात, त्यावेळेस पासून तुझं नाव हे हनुमंत पडलं असं राम सांगू लागले. त्या रवीच्या धावण्यासी आले लोक पाय वेगसी, ख्याती लावली तयासी, एक सावकाशी सांग. ऐक ऐक हनुमंता. कारण सूर्याच्या कैवारासाठी हे लोकपाळ असणारे देव हे इंद्रदेव आणि त्यालाच धावून आले. इंद्रानं वज्र हनुवंटीवर आणलं आणि त्यावेळेस सर्वजण वायुपिता कोपले. पुढे आणखी काय घडलं ते रामप्रभू सांगू लागले. कुंठित झाले इंद्रवज, शिवाचा शूळ झाला चुर, वरुणाचे पाश समग्र चकचूर पै झाले. आणि यावेळेस सर्व देवांनी मिळून वरदान दिलेलं आहे. प्राणवायू रोदन केला पित्यानं. आणि मग हे सर्वजण ज्यावेळेस कैवाराला धावून आलेले आहेत, महादेवानी आपला त्रिशूळ तेही असणार त्याचं दुखंड झालं. इंद्राचं वज्र त्याचंही पीठ झालं. वरुणाचा पाश देखील या ठिकाणी फोलकट झाला. हे हनुमंता असे रामप्रभू सांगू लागले. तुझन बादी वरुण पाश, दुसरा शर्मी आश्रम पाश, तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझ विरेशा बाधीना. कारण हे सप्तपास आहेत, या सर्व पासाचे अलिप्त असणारे हनुमंतराय आहेत. कारण या ठिकाणी हा परपंच करण्याच्या पाठीमाग असणारे हे पास लागतात.
आणि म्हणून या ठिकाणी सांगतात तुला कर्म करण्याची गरज नाही, ज्ञान असणार तुझ्याकडे आहे, वरून पासही तुला बाधा करू शकत नाही. कारण सर्व देवांनी त्यावेळेस प्राणवायू पित्यानं रोदन केला, पंचप्राण रोदन केले आणि सर्व देवांनी तुला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून तुला या ठिकाणी काही बाधा होऊ शकत नाही. पूर्वीचाच तू बलशाली असणार आहेस आणि मी काय तुला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा. रामपर्व बोलू लागले. धर्मपाश ज्ञानपाश अहंकाराचा अहंपाश परब्रह्मेचा ब्रह्मपाश तुझा सहस बादिना. कोणताही पास तुला या ठिकाणी बंधनामध्ये टाकू शकत नाही. कारण धर्म काय याचं ज्ञान तुझ्याकडे आहे. कर्म काय करावं लागतं, जन्माला आल्यावर देह कशासाठी दिलेला आहे, देह दिला भजना गोमटा. अरे भजनासाठी आपण या ठिकाणी आलोत आणि तू तर या ठिकाणी आपली ही काया आपला देहच राम अर्पण केलेला आहेस. आणि म्हणून तुला धर्म हे ज्ञान हे कर्म काय करायचं हे कोणतीही बाधा तुला करू शकत नाही. रामप्रभू वर्णन करू लागले. ते वरुण पाश ते किती तुझ बांधवया मारुती यमाची ते कोण शक्ती तुझा निश्चिती दंडावया. कारण अशी ही शक्ती तुझ्याकडे आहे. तू कोण्याही असणाऱ्या कर्मपाशामध्ये सप्तपाशामध्ये न अडकणार आहेस. अरे यमाचा दंड या विश्वाला असणारा ज्याचा दरार आहे असा तो काळ. पण काळ देखील तुझ्यावर मात करू शकत नाही. तुझं नाम घेतल्याबरोबर काळ देखील भयभीत होतो, चरणाला लागतो. असा बलशाली असणार आहेस असं या हनुमंतरायाचं स्तुती वर्णन स्वतः देव करू लागले. यमनियंता सकळ जगा पद्भिमाने लगबगा दंड घेऊन या वेगा तुझ सवेगा दंडू आला. आणि त्याला सांगतात पूर्वी असणारा हा यम, कारण त्याच्या हातामध्ये असणारा दंड आहे. दंडाला असणारे हे सर्व विश्व त्याला भयभीत होतात. आणि तुला दंड करण्यासाठी तारण करण्यासाठी यम आपला दंड घेऊन आला. पण त्यावेळेस तुझ्यावर आघात केला, दंडाचे असणारे तुकडे झाले. असा नियंत असणारा बलशाली असणारा आहेस असं स्तुती वर्णन स्वतः रामपर्व करू लागले. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडावया. रामपर्व म्हणतात हे हनुमंता, अरे या दंडाच्या धाकाने या विश्वावर धाक लावणारा तो यम हा काळ. पण ज्यावेळेस तुझ्यावर या यमानं आपल्या दंडाचा आघात केला, अरे त्यावेळेस त्या यमाच्या दंडाचे तुकडे तुकडे झाले. आणि म्हणून या ठिकाणी तुला कोण धाक लावणार आहे अशी तुझी शक्ती असं स्वमुखानं स्तुती वर्णन आपल्या भक्ताचं हनुमंतरायाचं करू लागले. अग्निवायू कुबेर चंद्र सर्व झाले तुझे किंकर एवढा दट साचार हनुमान विरती लोकी. कारण या ठिकाणी रामप्रभू हनुमंतरायाचं स्तुती वर्णन करतात. कारण या ठिकाणी इंद्र चंद्र यम कुबेर हे जे देव आहेत ना, अरे ते तुझे असणारे किंकर आहेत. अरे एवढंच नव्हे हे हनुमंता, तुझा दरारा तुझा धाक, अरे या त्रिभुवनामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तुझा दरारा आहे असं वर्णन रामपर्व करू लागले. अपुलिया हो प्रताप शक्ती लावणी सकळांची वरदोक्ती वज्रदेही एसी खाती त्रिजगती मिरविजे. कारण या ठिकाणी रामपर्व म्हणतात काय मी तुला आशीर्वचन द्यावं. कारण पूर्वीच हे देव सर्व त्या ठिकाणी मिळाले. ज्यावेळेस वज्राचा आघात झाला, पंचप्राणामध्ये मुख्य प्राण वायू पित्यानं रोदन केला. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवाचं पोट तळणी लागलं, सर्व देव असणारे धावून आले. आणि त्यावेळेस सर्व देवांनी तुला वरदान अगोदरच दिलेलं आहे. याच्यापेक्षा आणखी मी काय तुला द्यावं हे माझं वरदान आशीर्वाद.
त्याच्या अलीकडला अल्पसाय असा बलशाली असा आहेस असं वर्णन करू लागले. कायसे माझे वरदान आतुरबाई वायुनंदन वेग करुणी उड्डाण बंधुरत्न मज दे. एकच कर आता, आशीर्वाद मी तुला काय द्यावा अल्पसा असणार आहे, कारण हे सर्व तुला पूर्वी तुझ्या जवळ आहे. सर्व देव प्रसन्न होऊन तुला हे वरदान दिलेलं आहे. आता एकच माझं एवढं की माझा हा बंधू असणारा ते जीवदान असणार हे तुझ्या हातात आहे, तेवढं असणार मला दे अशी विनंती हनुमंतरायाची करू लागली. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानरांचे भार एकोणी पिंजारीला कपिंद्र अति भ्यासुर भास. सर्वांचं मनोगत हनुमंतरायांनी जाणलेलं आहे, कळालं. रामप्रभू आज्ञा देतात आणि दिव्य औषधी आणण्यासाठी हनुमंतरायांनी रामाच्या समोर प्रतिज्ञा केलेली आहे आणि उड्डाण करण्यासाठी प्रोत्साहन तयारी केली. अंगावरले रोम उभारले आणि त्यावेळेस उड्डाण हनुमंतराया कसे करू लागले. पिंजारिया रोमावई दिसे विक्राळ दांताई मस्तक गेला नभोमंडई गोळांगुळी आवेश. उड्डाण करण्यासाठी हनुमंतरायाने अकराळ विक्राळ ढिसाळची ढिसाळ असं हे स्वरूप धारण केलेलं आहे. अंगावरले रोम रोम अंगावर उभारलेले. एवढा हनुमंतराय वाढले, एवढे वाढले आकाशाच्या या नभोमंडळापर्यंत उंच असे हनुमंतराय वाढले आणि कसं उड्डाण करू लागले. दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे धगधगीत इंगळे त्राहिटता भूमीसी लांगुळ लोक सकळ भयभीत. आणि त्यावेळेस अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेलं आहे. स्फुरण उड्डाणाचं आहे. अंगावरले रोम उभारले, नभोमंडळापर्यंत हनुमंतराय वाढलेले आहेत. आणि त्यावेळेस लांगुळ म्हणजे शेपूट 10 दिशी जमिनीवर आपटलं. याचा ध्वनी असणारा आकाशाच्या पोकळीमध्ये नव्हे, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये कशाचा दणका, कशाचा आवाज आहे. आणि हा ध्वनी ऐकून त्रिभुवनातले लोक भयभीत झाले. वाईला पुच्छाचा अंकुडा लंगुनी सोळेचा कडा रामस्मरुनी वेघाडा केला गाडा भुभुकार. त्या शेपूट आपली शेपटी उभारलेली आहे. सोयऱ्याचा या ठिकाणी पर्वतावर हनुमंतराया आरूढ झालेले आहेत. आणि कोणतंही कर्म करताना खरंच आहे नाथबाबा सांगतात मुखामध्ये भगवंताचं नाम पाहिजे. तसं या पर्वतावर उड्डाण करण्यासाठी हनुमंतराय चढले आणि चढल्याबरोबर प्रभू रामचंद्र राम नामाची गर्जना केली. एकुणी त्याचा भुभुकार दचके कैलासी शंकर ब्रह्मांड हडबडले थोर घोरांदार एवढा असणारा राम नामाचा ध्वनी असणारा घुमू लागलेला आहे. कैलास पर्वतावर असणारे महादेव ध्यानस्थ. पण हा ध्वनी ज्यावेळेस कैलासावर आदळला, समाधीचा भंग झाला. ध्यानस्थ असणारे दचकले. एवढंच नव्हे, या मृत्यू लोकामध्ये पाताळामध्ये सप्त पाताळामध्ये हडबड उडाली. कशाचा आवाज आहे, कशाचा ध्वनी. या भयभीत ही अवस्था या ध्वनीनं झाली. अकाई परयो कायसा सृष्टी परय रुद्र निमती दृष्टी इंद्रादिक पडले संकटी प्राणकंठी दाटले. अहो इंद्रदेव देवाचा राजा आहे, तो देखील भयभीत झालेला आहे. ब्रह्मदेव म्हणले प्रलय असणारे 5 आहेत, त्याच्यातला महाप्रलय हे अवधी असणारा आणखी भरपूर आहे. आणि मधीच असणारा हा प्रलय होतो की काय, आणि पुन्हा सृष्टी मी कशी निर्माण करावी, अशा या चिंतेमध्ये सर्व देव असणारे पडलेले. कडे खचले सागरी वृक्ष ब्रह्मती गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरासुरी आकांत. त्यावेळेस हनुमंतरायाच्या उड्डाणाचा वेग आहे मनोवेगापेक्षाही अतिवेग हनुमंतरायाचा आहे.
ज्याळाचं उड्डाण जाऊ लागलेलं आहे, विरोध दिशेला असणारा वारा फिरू लागलेला आहे, पर्वताचे शिखराची शिखर वरच्यावरी उडू लागले, विशाल वृक्ष असणारे मुळासकट उखडू लागले. आणि त्यावेळेस जसं वावटुळीमध्ये पालापाचोळा गरगर फिरावा तसे वृक्षही फिरू लागले, शिखरही फिरू लागले. एवढंच नव्हे, अरे या ठिकाणी शिळा शिखर दगड धोंडे या वाऱ्याच्या वेगानं पाचोळ्यासारखे फिरू लागले. सप्तसागरा खळबळा धरा जाऊ पाहिर सातळा अकांत जीव मात्र सकळा गोळ्या गोचुनी धाके. आणि त्यावेळेस अशी ही अवस्था आहे, सप्त पाताळाचं पाणी या वेगाच्या वाऱ्याच्या झोतानं या ठिकाणी सत्य लोकांपर्यंत गेलेलं आहे. पृथ्वी असणारी या पृथ्वीनं या सर्वांना आधार दिलेला हे भूत अतळ वितळ सुतळ तळातळ महातळ पाताळापर्यंत पृथ्वी बुडते की काय अशी अवस्था या त्रिभुवनाची झालेली आहे. करुणिया राम नाम स्मरण सबग केले उड्डाण लागता दर्शन सागर संपूर्ण क्रमेला. या ठिकाणी अशा वेगानं हनुमंतराय निघालेले राम नामाचा भूमकार हनुमंतरायांनी केलेला आहे. एवढा वेग, अरे डोळ्याचं पातळ लावण्याच्या आत सप्त समुद्राचं उल्लंघन हनुमंतरायांनी केलं. उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. विक्रम भारी खरोखराच पराक्रम हा पवाडा हनुमंतरायाचा आहे. आणि या ठिकाणी एवढं उड्डाण करताना त्यावेळेस सत्य लोकांपर्यंत हनुमंतरायाचं उड्डाण गेलेलं आहे. आणि अशा आवेशानं अशा वेगानं हनुमंतराया दिव्य औषधी आणण्यासाठी निघाले. दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणातक संक रक्षगण ते कुणिया रावण ती चिंता मन उपजवी. आणि मग त्यावेळेस दाही दिशामध्ये नाद घुमू लागलेला आहे. आणि ही वार्ता असणारी राजा रावणालाही कळालेली आहे. राजा रावणाला ज्यावेळेस ही वार्ता कळाली त्यावेळेस राजा रावण देखील चिंतेमध्ये पडलेला आहे. काय विचार करू लागलेला आहे. मने गेलिया कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र. हनुमंतरायाचा पराक्रम राजा रावणाला माहित आहे. एकला एक हनुमंत लंका नगरीमध्ये गेला, राजा रावणाला अपमानित केला. त्याच्या डोळ्यात देखत लंका बडबडा जाळलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी चिंतेमध्ये राजा रावण पडलेला आहे. अरे हनुमंत नृणागिरी पर्वतावर दिव्य औषधी आणण्यासाठी जाऊ लागलेला आहे. आणि निश्चित दिव्य औषधी घेऊन तो आल्याशिवाय राहणार नाही. काय करावं हे तेव्हा एकमेका परिस विरळन युद्धे कर्कश अवघे मिळाला युद्धास मग आम्हास प्राणात. राजा रावण म्हणू लागलेला, एकदा जर हनुमंतरायांनी दिव्य औषधी आणल्या, एवढं कपट केलं, एवढं छळण केलं, लक्ष्मण असणारा विषज्ञ पडलेला आहे. आणि यानं जर या औषधी नेल्या, लक्ष्मण जर सावध झाला तर आमचं काही या ठिकाणी खरं नाही, आम्ही वाचणार नाहीत. अशा चिंतेमध्ये राजा रावण पडलेला आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला वाचक महानंदाबाई जाधव गोवर्धन, सूचक सत्यशिला मोरे शिरसळा. चला पटकून. उठा उठा लवकर उठा.
कोणची सांगा मला कोणची पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय पार्वती पते शिव हर 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 महादेव मनी गेलिया कपिंद्र अनिली दिवे औषधी समग्र उटील सोमित्र श्रीरामचंद्र नाटुपे श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी. सगळ्या राम भक्ताला कोटी कोटी नमस्कार. इकडं हनुमंत साधा नाही, शूर आहे, वीर आहे, धीर आहे, पराक्रमी आहे, बलवान आहे. ती गेलाय कामाला, साधा सुद्धा गेला नाही. आता येईन, थोडा धीर धरा असं आश्वासन भगवंताला देऊ लागले. हे तव एकमेका कपिस वीराना विद्या क्रकश आघावे मिळाले उधास मंग आमास प्रार्थना. अरे हनुमंत साधा नाही, शक्तिशाली आ, कुणालाच ना आठवणार. शक्ती तशी, युक्ती तशी, भक्ती तशी, ज्ञान वैराग्य सगळ्यामध्ये निपुण आहे हनुमंत. हजारो जरी आले नाही, लाखो अब्ज कोट्यावर झाले एकखट्या, तरी सगळ्याचं निर्दळण करण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे आमच्या हनुमंतामध्ये. तीनच थोडं थांबा, शांत राहा असे आश्वासन पुन्हा पुन्हा देऊ लागले. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितास आखया पुत्र कुमार मारिले. काय मी करू आता, भांबावून गेला, बेचैन झाला. कोण? राजा राहून म्हणू लागला. माझे प्रस्थ गेला, प्रधान गेला, कुमार आख्या कुमार लाडका होता. नाही मोद सगळे संपले, मी एकटाच राहिलो, बंधू सुद्धा मारला, सगळ्याचा निपांत झाला. आता मी काय करू असं मनोमय पुन्हा पुन्हा विचार करू लागला राजा रावण. ऐसा चिंता रावण करू विसरला भोजन विसरला उदय पान अति चिंता मना मांडित पीडित. चिंता दूर झाला, उद्विग्न झाला, तळमळ करू लागला. किती तळमळ करू लागला. जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. तुकाराम महाराज तळमळ तुमच्या आमच्यासाठी, तुम्ही आम्ही भाऊसागरामध्ये बुडायलात, तुम्ही आम्ही तरुण जाण्यासाठी तळमळ आहे. राजा रावणाची तळमळ, खरंच माझे सगळे संपले, तर आता मी एकटाच राहिलो. किती होतं, 14 चौघड्याचं राज्य होतं, 80,000 बायका, 1.25 लाख नातू पंतू, कोणतंच कमी नव्हतं. जारण मारण उच्चाट सगळ्या विद्येमध्ये निपुण होतं. सगळं न ऐकणं, 33 कोटी देव बांधवडीत घातले तर. पण आता मी एकटाच राहिलो, आता मी काय करू, कोणचा विचार करू. पाणी प्यायलं तरी रामत दिसायला, जेवायला घास घ्यायला रामत दिसायला, काही करायला रामत दिसायला, अशी अवस्था राजा रावणाची झालेली. निद्रा न लागे शे जैसी करिता शे उठा बसी तेव्हा देखीला काळ या मासी मन चरणासी लागेना. नमान चरणाशी लागेला.
खरंच वेळ पडली बाकान गदे की म्हणो काका. तशी राजा राणाची गत झाली या. बेचैन झाला, उद्विग्न झाला, तळमळ करू लागला. इतकी चिंता लागली, चिंता लई बेकार आहे माणसाला. तशी राजावर चिंता लागली. इकडं तिकडं बघायला आता माझा पाहिजे राखा कोण होईल, मी कुणाला शरण जाऊ, ह्याच्यातून माझं दुःख निवारण कशानं होईल. असं करीत करीत कालनेमी दिसला. कालनेमी नतमस्तक झाला. राजावर न वाकणारा, न कुणालाही करणारा, पण ती वाकला. नम्र झाला पुतान तेने कोंडिले अनंता. राजा रावण एवढा उन्मत असताना गर्वाच्या ताट्यानं फुगलेला नम्र झाला. का तर काम करायचंय, काम करण्यासाठी लहानपणा देगा देवा मुंगी साखरे चढवा. लहानपणानं कोणतंही काम होतंय, मोठेपणानं काहीच होत नाही. मग राजा रावण इतका उन्मत झालेला वाकला कालनेमी पाशी. काय म्हणू लागलेला आहे, चारी मुखे सरळी लाळी, दाथ विकळ विशाळ, धग धगित्र नेत्र गोळ, जैसा इंगळ दाधी चाचे. गावा महाराज सांगू लागले, धगधगीत नेत्र नेत्रातून जणू अग्नीच्या ज्वाळायल्याता भडकायल्याता अशी नेत्र इथं. जाबाड लळळीत मोठंची मोठे, इतकी मोठी जिबया, अकराळ विकराळ आवडवे. ह्या कालनेमीचं आकृती, कालनेमीचं वर्णन तुम्हा मला सांगू लागले. त्या कालनेमीच्या वर्णनाचं हे राजा रावण पुढे काय म्हणू लागलेलं आहे, जीवा मुखी समसमित, आती द्रिघंत चारी हात, केश निळ कळखंट तेथ, उभे दिसत सुळे जैसे. उभे दिसत सुळ जैसे. तुमच्या आमच्या अंगावरील रोम येतं, प्रत्येकाच्या रोम असते तर केस. त्याचे केस कसे होते, जसे वृक्ष येतं मोठे मोठे आवड हवे तसे त्याचे केस रोम दिसू लागले. कुणाचे, कालनेमीचे. अकराळ विक्राळ राक्षस वृत्ती या. राक्षसांना काही रूप घेता येते, काही करता येते, तसं त्याच्या आकृतीचं वर्णन तुम्हा आम्हाला सांगू लागले. अति तिखट दाढी चारी, मुखे समुद्र पर्वंधरी, कापत ऐसे काळा शरीरी, मुखी चारी समसमित. मुखे चारी मधी मुखामध्ये जिभ लळलळीत या. दाभाड तर म्हणलं एखादी दरीच आहे किंवा पर्वत किती उंच असतंय तसं पर्वतासारखं ह्याचं शरीर आहे या. उंच तसं शरीर, त्याची मधी दरीसारखं, ती मधी तोंडामध्ये खाल्ले वरले जाबाड अशी त्याची मधी जिभ या. अशी आकृती त्याचं वर्णन सांगू लागले. तर वृक्ष रविले जैसे असती, तैसे हात पाये दिसती, भिंगुळ वाणे शरीर कृती, देखता भीती काळ. भीती वाटू लागली. तुम्हाला तर भीती वाटन, आवडवे रुपये बघूनच भीती वाटन. युम काळ सुद्धा भीत होता. असं अकराळ विकराळ काळाचा काळ जरी असला पण त्याला भीती वाटत होतं. असं विराट रूप या कोणाचं, कालनेमीचं होतं. त्या कालनेमीच्या रूपाचं वर्णन सांगू लागले. अति भयानक शरीर, त्याचे प्रार्थिले दशाशिर, तुवा जाणुनी सत्वर, पर्वते द्रण ठाकावा. असं अकराळ विकराळ विराट रूप या. आणि त्याची विनंती करू लागला कोण, राजा रावण. तू बलवान आहे, शक्तिशाली, सूर आहे, वीर आहे, तुला काही करता येते, मायावी विद्यामध्ये निपुण आहेस, तुला कोणतेही रूप घेता येते, तू एवढं माझं काम करतोस बाबा. असा घाई माईने, विनंतीने, तळमळीने कुठं कालनेमीला म्हणू लागला राजा रावण, माझं काम कर बाबा. पर्वतावर जायचंय, पर्वतावर जाऊन एवढं तू काम करायचंय, ठकवायचंय, तुला काही करता येते, साधू होता येते, भिकारी होता येते, सण होता येते, काही होता येते, एवढं कार्य कर बाबा, असा विनंतीने बोलू लागला. लवणादिक सकळ समुद्र, पुरुषाधिप समग्र, लंघोणी श्रीराम मुद्रा, पर्वंत्रे टाकावया. पर्वंत्रे ठकवाया, पर्वतावर जायचंय, कुशदीप आहे, मोठे मोठे पर्वत येतं, हे जसे सप्तदीप येतं, त्या सप्तदीपाच्या पलीकड हे मोठा पर्वत या. ते अरुणाचल, वरुणाचल असे मोठे मोठे सह्याद्री, महेंद्री असे पर्वत ओलांडू पुढे हे दीप या. तिथं जायचंय, काय करायचंय.
तुझं न भोगावे गमन म्हणून आलो तुझं शरण ते गेला गपी नंदन त्यासी विघ्न करवे. त्याशी गेला कपिनंदन गेला त्या पर्वतावर. तिथं तुला जायचंय, तिथं त्या कपिनंदनापाशी विघ्न करायचंय. मग तुला काय करायचंय, कसं रूप घ्यायचंय, तुला काही कर, तुला सांगायची गरज नाही बाबा. एवढं काम कर, तुझ्याच्यानं होतंयच म्हणून तुला मी शरण आलो, असं राजा रावण म्हणू लागलेला. काळने मी ऐक विनंती लक्ष्मणे भेदिली शक्ती उर्दव येता ग बसती सौमित्र निश्चिती मरेल. सौमित्र निश्चित मरेल. खरंच राजाराम म्हणू लागला, एवढं काम केलं की मी यशस्वी झालो, मी विजयी झालो, तिन्ही लोकांमध्ये विजय रिद्धिमुळे. झालो. काम कर, रिद्धिमुळे, का सिद्धी, तर सिद्धी, चल. माझ्या 40 वेळी झाली. लक्ष्मण लक्ष्मण सगळेच आपाप जा. हाताला येते. एवढं विघ्न कर बाबा, एवढं काम कर बाबा, तुझ्या 40 झाली बघ. हातामध्ये तू करतोस म्हणून विनंतीने बोलू लागलेला आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. अर्जुनेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः. काळने मी एक विनंती लक्ष्मणा भेदली से शक्ती उदया येता गभस्ती सौमित्र निश्चिती मरेल. सुमित्र निश्चित मरेल. खरंच कालने मी एवढं ऐक बाबा, माझी विनंती ऐक बाबा, विनंतीला मान दे बाबा. एवढं तुझ्या हातामध्ये काय रे, एवढं कार्य केलंस, हनुमंताला ठकविलंस, हे सगळं काम यशस्वी होतंय. का तर लक्ष्मणाला सूर्य